खाड़ी देशों में जारी युद्ध का असर अब छत्रपति संभाजीनगर जिले स्थित पैठन में केले के चिप्स उद्योग पर भी साफ साफ दिखाई दे रहा है। गैस की कमी के कारण उत्पादकों को पारंपरिक चूल्हों का उपयोग उद्योग के लिए करना पड़ रहा है, जिससे गुणवत्ता प्रभावित हो रही है। इसके चलते बाजार में मांग और बिक्री दोनों में गिरावट दर्ज की जा रही है। बढ़ती लागत और कम होती आमदनी से व्यापारी आर्थिक संकट में फंसते नजर आ रहे हैं। विक्रेता विशाल सुर्वे ने सरकार से तत्काल राहत और ठोस उपाय करने की मांग की है। नाम जो आहे तो तुमच्या व्यवसायावरती गॅस नष्ट झालेला आहे। आमच्या व्यवसायावरती म्हणजे आम्हाला ग्राहकाला फटका बसला आहे। चुलीवर आम्ही जेव्हापासून चिप्स करायला लागलो त्याच्यामुळं धुपान लागतंय, ग्राहक उभं राहत नाही लवकर। उभं राहिलंच तर मग धुपान करून परत पुढं निघून जातं। आणि सरपणाचं बी थोडाफार भाव आता आधी 4 रुपयांनी भेटत होतं, तर आता तेच सरपण आम्हाला 8 रुपये 7 रुपयांनी किलोने विकत घ्यावं लागतं। तर त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की लवकरात लवकर सरकारने हा गॅसचा जो प्रश्न आहे तो निकाली काढावा आणि आमचं जे आम्हाला जो त्रास होतो दुखण्याचा त्याच्यापासून लवकर आम्हाला सुटका भेटेल याचं असं काहीतरी काढावं तोडगा। दिवसभरात साधारण किती चिप्स चुलीवरती काढतात आणि गॅसवर साधारण आमचे क्विंटलभर चिप्स निघत होते, कसे क्विंटलभर केळीचे चिप्स निघत होते, तर चुलीवर आता 50 किलो 40 किलो 60 किलो असे चिप्स निघतात। म्हणजे चिप्स बी आमचे कमी निघू राहिले। चुलीवर काय होतं, एक तर जाळ लागतो डना नाही तर मग लगेच काहीच जाळ नाही लागत, दुकानच चालू राहतं। गॅसवर कसं कंटिन्युअली सारखं जाळ चालू राहतो गॅसला आमच्या शेगडीला, त्याच्यामुळे चिप्स बी चांगली निघते आणि असे जळू बी राहिले म्हणजे सगळीकडूनच नुकसान होते आमचं। चिप्स बी जळत आहे, ग्राहक बी कमी झालं आहे। आता चुलीवरती करतात कसं आहे तर जाणवलं आता तो त्रास आहे मग दुखण्याचा याचा त्याचा दुसरा काय।